हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मी तुमच्यासोबत वांग्याचं भरीत ही रेसिपी शेअर करणार आहे। वांगे मस्त कापून घेतलेले आहेत, तव्यावर तवा तापल्यानंतर त्याच्यावर तेल टाकून मस्त ते फ्राय केलेले आहेत। मी झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि छान मस्त फ्राय करून ते मी मॅश केलेले आहेत। तुम्ही बघू शकता असं पूर्ण बारीक मॅश करायचं आहे। त्यानंतर मी तव्यावरती तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी याचा तडका देऊन घेतलेला आहे। तर छान मस्त तडका बसल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे मी जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे। इकडे कांदा आणि कोथिंबीर मी कट करून ठेवलेले आहे। तर हे मी 3-4 कांदे कापून घेतलेले होते। आता ते मस्त मी तव्यावरती टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून आपला कांदा छानपैकी फ्राय होईल आणि पटकन होईल। मीठ ॲड केल्यानंतर तो पटकन फ्राय होतो, त्याचा कलर छान मस्त चेंज होतो। आता मी हा कांदा जो आहे तो थोडासा तव्याच्या बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल ॲड करून आता त्यात लसूण आणि मिरची याची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता ही जी लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती आपल्याला कांद्याच्या आधी ॲड करायची नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगते। आपण जर ती आधी ॲड केली आणि नंतर कांदा टाकला तर तो परतायला वेळ लागतो आणि त्यामुळे घरामध्ये खूप जास्त ठसका होतो। त्यामुळे आपल्याला छोटं बाळ घरात असेल तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून आधी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, त्यानंतर मिरची आणि फक्त त्याच्यामध्ये मी लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि ती छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे। मिरची कच्ची ठेवायची नाही, त्याने टेस्ट येत नाही भाजीला। तर तुम्ही बघू शकता मी किती छान असं तुम्ही कलर बघितला असेल आता कसा झालेला आहे त्याचा। आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे, जेणेकरून भाजीला किंवा आपल्या कोणत्याही जे आपण बनवत असतो त्याला कलर छान येतो। तर इकडे भरीत मी बनवणार आहे, तर त्यासाठी कलर खूप छान येतो। आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। कोथिंबीर तुम्ही जास्त प्रमाणात पण ॲड करू शकता, कारण त्याने पण टेस्ट छान येते। आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान पूर्ण मिक्स केल्यानंतर याला थोडंसं परतून द्यायचं आहे आणि तेल खूप जास्त वापरायचं नाही आहे। त्याचं कारण सांगते, आपण ज्या वेळेस वांगी जी आहे ती फ्राय करायला टाकलेली होती त्यावेळेस आपण त्यात तेल ॲड केलेलं होतं, त्यामुळे वांग्यामध्ये भरपूर असं तेल आहे। त्यामुळे मिरचीला वापरताना थोडंसं कमीच तेल वापरायचं आहे। इकडे मी छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे आणि एवढा खमंग वास सुटलेला होता की असं मन होत होतं की आत्ताच खावं, बट मला गुरुवार आहे त्यामुळे मी लगेच खाल्लेलं नाही आहे। आणि इकडे आपण जे वांगा आहे ते मॅश करून घेतलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता इथे तुम्ही बघत असाल तर वांगा माझं पडलेलं नाही आहे, त्यानंतर मी हाताने त्यात काढून टाकलेलं आहे आणि हे पूर्ण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गरमागरम वांगं आणि बाजरीची भाकर हे दोन जर गोष्टी असतील तर वा, इतकी छान टेस्ट लागते। आणि त्यातल्या त्यात जर शिळी भाकर असेल, कडक भाकर, तर मग तर विचारायचंच नाही, खूप छान टेस्ट लागते याची। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि एकदा टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली होती। आणि तुम्ही नेहमी असंच वांगं बनवत राहाल, वांग्याचं भरीत। आपण जे वांगं डायरेक्ट गॅसवर भाजून बनवतो तेही टेस्टी असतं, पण म्हणतात ना की डायरेक्ट गॅसवर कोणतीही वस्तू भाजू नये, भाकरी म्हणा किंवा वांगं म्हणा। तर त्यामुळे मी आता तसं अजिबात बनवत नाही आणि मी बनवताना अशीच बनवते। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, माझ्या सांगण्यावरून तर कराच करा आणि कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघू शकता तुम्ही किती छान असं भरीत तयार झालेलं होतं। आणि हे भरीत वीरला आणि समूला खूप जास्त आवडलं होतं। माझा वीर तर कधीच खात नाही, पण मी त्याला बोलले की बाबू मी एवढं प्रेमाने बनवलेलं आहे तर तू एकदा ट्राय कर आणि कसं वाटते मला सांग। मी त्याला फक्त चतकू चपाती दिली आणि थोडंसं 1 चमचाभर त्याला भरीत दिलं, त्याला खूप जास्त आवडलं आणि तो बोलला आई खरंच गं खूप टेस्टी होतं म्हणून। तर त्याला पण आवडलं, त्याने डबल वगैरे घेऊन खाल्लं। तर तुम्ही पण एकदा ट्राय करा। हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता मी आलेले आहे गावात। वीरची जी ॲक्टिव्हिटी करायची आहे आपल्या फेक नोट्स ज्या आहेत ना त्याची, तर ते घेण्यासाठी मी इथे रंगोली डिपार्टमेंट्सला आली आहे। तर चला जाऊया आतमध्ये आता। श्रेयू, बघू काय घेतलं आपण, दाखव। पिछा बाबूला ना, चला
हो तुला पण चल. घेतले ना, यातच आहे खूप सारे. चल. हॅलो फ्रेंड्स, तर मी आत्ता आलेले होते कामाकडे आणि आज आपल्या इथे PCC केलेले आहे. तर प्लॅन कसा आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया. तर हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, हा आपला हॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता श्रीव ना मस्त पाणी माते आणि असं बघून ना तिच्या बाबांना खूप छान वाटतं. तिकडे अमेरिकेला असताना ते ही व्हिडिओ बघतात. मी इकडनं त्यांना ही व्हिडिओ पाठवत असते की काम कुठपर्यंत आलेलं आहे, आज काय झालेलं आहे, आज दिवसभरात काय केलं आहे, हे सगळे अपडेट मी त्यांना देत असते. तर इकडे श्रीव मस्त पाणी मारते. मला बोलली की आई मी मारते आणि इथे असं घाबरण्यासारखं काही नाही आहे की ती पडेल वगैरे म्हणून तिच्याकडे मी नळी दिलेली आहे पाणी मारण्यासाठी. तर इकडे समोर दिसत आहे ती पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवरतीच आपला पोर्च येणार आहे आणि जे रोडपासून तर टाकीपर्यंत जे आहे तो आपला तेवढा पोर्च आहे. इकडे जे दिसते आधीचं हे आहे बाथरूम आणि त्याच्या पुढे टॉयलेट आणि बेसिन येणार आहे. तर लेफ्ट साईडला तर जिथे परी उभी आहे तिथे आहे आपलं बेडरूम आणि बेडरूमच्या पाठीमागे थोडीशी जागा सोडलेली आहे जेणेकरून तिथे विंडो येईल आणि तिथनं व्हेंटिलेशन छान होईल. आणि इकडे जे दिसतंय हे आहे किचन. आता तुम्ही म्हणत असाल तर किचन खूप मोठं दिसतंय, तर तसं किचन मोठं आहेच, बट त्याच्यामध्ये ना हे इकडे जे मी दाखवते आत्ता लेफ्ट साईडला तिथे आपलं देवघर येणार आहे आणि ते देवघर सेपरेट आहे. त्यामुळे हे किचन दिसताना आता मोठं दिसतंय आणि देवघर केल्यानंतरही ते मोठंच दिसणार आहे. आणि स्ट्रू आहे त्याच्या बॅक साईडला तिथे आपला वॉश एरिया आहे, तर तिथे भांडी वगैरे आपण घासू शकतो. आणि इकडे तुम्हाला दिसतंय ना, हा इथे स्पेस सोडलेला आहे. तर माझं म्हणणं असं होतं की तिथे त्या बॅक साईडला थोडेसे आपले जे कपाट असतात ते काढावेत, कारण तिथली जागा जी ती वेस्ट. आता हा आहे नेक्स्ट डे आणि आता हा झाला खालचा प्लॅन. तर वरती काय काय आहे ते सांगते. वरती टेरेस जाणार आहे आणि वरती एक मास्टर बेडरूम आहे, म्हणजे एक बेडरूम, टॉयलेट, बाथरूम आणि बाल्कनी असं काहीसं वरती नियोजन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण प्लॅन आहे. तुम्हाला कसं वाटतं फ्रेंड्स? तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आज आहे गुरुवार. तर आज महालक्ष्मीचा सेकंड गुरुवार आहे हा. तर मस्त जेवण बनवून झालं, कारण आज आहे मला उपवास आणि पूजा वगैरे मांडली, छान नैवेद्य दाखवलं देवीला आणि त्यानंतर म्हटलं आता चला सर्व कामावरले, वेचं जेवण झालं, समोरचं झालं, तर म्हटलं आता पाणी मारून येऊया, कारण आपल्या शेजारी पण बांधकाम चालू आहे. ते पाणी मारून जातात, बोरला पाणी कमी पडतं, त्यामुळे मग ते येऊन गेल्यानंतर 1-1.5 तासाने मी येते. आपल्याकडे पण मारतात, माणूस ठेवलेला आहे तो पण पाणी मारतो, बट मी पण येते रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम मी पाणी मारण्यासाठी येते. त्याचं कारण हे आहे की बांधकामाला पाणी जर जास्त भेटलं तर ते मजबूत होतं, त्यामुळे ते मारतात. त्याच्यानंतर मी 1 तासाने पाणी मारण्यासाठी येते. आता 7:30 वाजले, इकडे पाणी मारते आणि एक म्हणजे तुम्हाला हे सांगायचं, आता मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपला प्लॅन वगैरे कसा आहे ते. आणि दुसरी गोष्ट मला इथे काय आवडली, तर ही पूर्ण कॉलनी ऑलरेडी भरलेली आहे आणि ही जी कॉलनी आहे ही 25 वर्षापूर्वीची कॉलनी आहे आणि इथे फक्त एवढाच प्लॉट होता, जो की 2.25-2.5 गुंठ्याचा आय थिंक काहीतरी आहे, ते दोघांमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यामुळे एवढी शिल्लक होती आणि ही पूर्ण कॉलनी फुल भरल्यामुळे मला इथे आवडलं, त्यामुळे आम्ही इथे हो बोललो. आणि खूप जवळ आहे, म्हणजे संगमनेर खूपच, गावात जायचं म्हटलं तरी एक 3-4 मिनटात आपण गावात पोचतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कॉलनीच्या पुढे जे आहे, म्हणजे लास्टला एंडला आपलं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे खूप सारा स्पेस आहे आणि तिथे गाड्या पार्किंगला वगैरे जागा आहे की जेणे की ही कॉलनीची पूर्ण सामायिक जागा आहे. तो पॉईंट मला खूप छान आवडला की आपल्या कॉलनीमध्येच गणपतीचं मंदिर आहे, त्यामुळे आम्ही इथे हा प्लॉट घेतलेला आहे. आणि आत्ता सध्या तुम्ही बघितलं असेल, मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे बांधकाम किती झालेलं आहे. तर म्हटलं चला आता पाणी मारून येऊया, म्हणून पाणी मारण्यासाठी मी आलेली होती. आणि इकडे माझं पाणी मारायचं काम चालू आहे. श्रीव आणि वीर वरच्या दिदींकडे गेलेला होता, तिथे आहे माही, म्हणजे तो त्यांचा डॉगी आहे आणि त्याच्यामुळे ते तिथे तिच्यासोबत खेळत आहेत. तर म्हटलं चला आता तोपर्यंत मी जाते, पाणी मारून येते. समूला घेऊन आलेले आहे मी सोबत. आता फक्त जायचं, जेवण करायचं आणि झोपायचं, बस एवढंच काम आहे.
आणि डेली रुटीन चालूच असतं. उठायचं, टिफिन बनवायचं, हे ते करायचं, इकडे यायचं चक्कर मारायला. आज तर काम बंद होतं कारण काल परवाच PCC केलेली आहे, त्यामुळे याला पाणी भरपूर भेटलं पाहिजे म्हणून म्हटलं चला आता आहे 2-3 दिवस तर याला भरपूर पाणी मारून घ्यावं. एकदा पुन्हा वरती कॉलम आणि स्लॅब पडला की मग खाली पाणी मारता येईल, पण तसं थोडंसं कमीच होईल मारण्याचं. म्हणून म्हटलं चला आता ते काका येतात मारायला, ते पण मारून जातात आणि त्यानंतर मी पण येते आणि मी पण मारून जाते पाणी. तर आता यांचा कॉल येईन, आता त्यांच्याशी बोलते आणि व्हिडिओ इथे सेंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो बाय.